nth डेरिवेटिव ऑफ cos ऑफ रे ax प्लस b. मग आता इथे याचा सुद्धा nth डेरिवेटिव काढायचा. y is equal to cos of ax plus b. Now here differentiate with respect to x. बघा dy by dx cos चा डेरिवेटिव काय लिहितो आपण मायनस रे sin. आता cos चा डेरिवेटिव कंपोजिट ना sin x म्हणजे ax plus b. ज्याला कन्सिडर केलं त्याचा डेरिवेटिव इनटू किती a ax plus b चा डेरिवेटिव काढावा लागेल ना. मग बघा मायनस a sin कोण येतं रे ax plus b. मग मी काय सांगितलं तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक मध्ये डेरिवेटिव्ह फाइंड आउट केल्यानंतर त्याचं पुन्हा ओरिजिनल फंक्शन मध्ये लिहायचं. मग काय सांगतो आपण बघा मायनस sin x इज इक्वल टू cos ऑफ पाय बाय 2 प्लस x. cos 90 प्लस थीटा अलाइड अँगलची टेस्ट बघा कोणता क्वाड्रंट सेकंड मध्ये cos नसतो म्हणून तो मायनस. मग पाय बाय 2 म्हणजे कोण आहे 1 कोणता नंबर ऑड असल्यामुळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होते म्हणजे cos चं काय झालं sin. ओके पहा आता याला चेंज म्हणजे मायनस निघून जाईल. आता a इनटू cos ऑफ कोण रे पाय बाय 2 प्लस सांगा ax प्लस b आलाय dy बाय dx. पुन्हा डिफरन्शिएट करतो मी विथ रिस्पेक्ट टू x. कोण आलं d2y बाय dx स्क्वेअर. आता a कॉन्स्टंट cos चा पूर्ण याला x घ्यायचं. cos x चा डेरिवेटिव मायनस sin रे कोण आहे x म्हणजे पाय बाय 2 प्लस ax प्लस b. ज्याला कन्सिडर केलं त्याचा डेरिवेटिव पाय बाय 2 चा 0 ax प्लस b चा डेरिवेटिव इनटू a. मग a इनटू a सांगा रे मायनस a स्क्वेअर sin ऑफ कोण आलं पाय बाय 2 प्लस ax प्लस b. कोण येतं d2y बाय dx स्क्वेअर. पुन्हा त्याला चेंज करावं लागेल ओरिजिनल फंक्शन मध्ये. कोण आहे a स्क्वेअर cos ऑफ सांगा किती येतं cos ऑफ पाय बाय 2 प्लस ठीक आहे पाय बाय 2 प्लस हे ओरिजिनल ऍड करायचं पाय बाय 2 प्लस ax प्लस b म्हणजे अर्थात रे a स्क्वेअर cos ऑफ 90 प्लस 90 180 पाय प्लस ax प्लस b आलाय. आता पुन्हा डिफरन्शिएट करतो मी विथ रिस्पेक्ट टू कोण रे x. बघा d क्यूब y अपॉन dx क्यूब किती a स्क्वेअर कॉन्स्टंट cos चा पूर्ण याला कॅपिटल x समजायचं. cos चा डेरिवेटिव मायनस sin x म्हणजे रे पाय प्लस ax प्लस b. ज्याला कन्सिडर केलं त्याचा डेरिवेटिव इनटू a किती येणार मायनस a क्यूब sin पाय प्लस ax प्लस b. आता आपल्याला पुन्हा काय करावं लागेल ओरिजिनल मध्ये कन्वर्ट करावं लागेल नाही का. मग आता ओरिजिनल मध्ये कन्वर्ट करताना किती ऍड करावं लागेल पाय बाय 2 मायनस इन्व्हॉल्व करायचा a क्यूब cos ऑफ कोण पाय बाय 2 प्लस पाय प्लस ax प्लस b आलंय. मग काय म्हणाल a क्यूब cos ऑफ पाय बाय 2 आता पाय बाय 2 प्लस पाय क्रॉस करा 2 पाय प्लस पाय 3 पाय बाय 2 ax प्लस b आलंय. मग कोणाची व्हॅल्यू d क्यूब y अपॉन dx क्यूब काय म्हणाल इन जनरल काय dn y अपॉन dx n. आता पहा ना फर्स्ट डेरिवेटिव्हला किती होता पॉवर a सेकंडला a स्क्वेअर थर्डला a क्यूब nth ला किती असेल पॅटर्न a चा पॉवर cos ऑफ a. आता अँगल पहा बरं इथे कोण होता फर्स्टला 1 पाय बाय 2 सेकंडला 2 पाय बाय 2 थर्डला 3 पाय बाय 2 तर nth ला n पाय बाय 2 प्लस ax प्लस b. these are nth डेरिवेटिव्ह ऑफ कोणाचा cos ऑफ ax प्लस b. ओके त्या टाइपचे 2-3 प्रॉब्लेम्स घेतले आपण. काही होमवर्कला देतो त्या पद्धतीने ट्राय करा. काही पुन्हा डाऊट त्याच्यामध्ये असते ते सांगा पुन्हा आपल्याला डिस्कस करता येईल. ओके फाइंड nth ऑर्डर डेरिवेटिव ऑफ 1 अपॉन x प्लस a. सोल्यूशन मध्ये y इज इक्वल टू 1 अपॉन x प्लस a. याला असं रिअरेंज करता येतं ना x प्लस a चा पॉवर किती मायनस
1. आता याला डिफरन्शिएट करतो, लक्ष द्या, विथ रिस्पेक्ट टू एक्स रे. तर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सांगा, पॉवर को फिर नीचे आणि नंतर मग पॉवर मधून एक कमी करायचा, x प्लस a चा पॉवर -2. पुन्हा डिफरन्शिएट करतोय मी विथ रिस्पेक्ट टू कोण x, d2y बाय dx स्क्वेअर. पहा -1 इसको नीचे ना, -2 इंटू कोणी x प्लस a चा पॉवर पुन्हा -1 म्हणजे -3. अजून डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x. तर d क्यूब y अपॉन dx क्यूब, लक्ष द्या, -1 -2 तसंच पॉवर को फिर नीचे -3 इंटू x प्लस a चा पॉवर -4. म्हणजे तुमच्या लक्षात येऊन आलं की फर्स्ट डेरिव्हेटिव्हला पॉवर n -n नाही आहे, -1 नाही आहे, म्हणजे तो काय -2. म्हणजे आफ्टर डिफरन्शिएशन इट इज इन्क्रीजिंग. ओके, पहा इथे आता आफ्टर डिफरन्शिएशन इट इज इन्क्रीजिंग ना. फर्स्ट ऑर्डरला -1 पाहिजे होता पण -2 आला, सेकंडला किती आला -3. आता थर्डला these are -4, फिफ्थला आता फोर्थ ऑर्डरला किती येत -5. मग असं म्हणतात त्याला सो दॅट इन जनरल. ठीक आहे, सो दॅट इन जनरल. पहा मी आता कसं त्याचा पॅटर्न लिहितो, dny अपॉन dx. किती n ऑर्डरला हा पॅटर्न तर कॉमन आहे, -1 -2 -3 अप टू डॅश डॅश पर्यंत -n पर्यंतच आहे. मग हा बरोबर आहे x प्लस a चा पॉवर. आता x प्लस a चा पॉवर मला -n लिहिता येत नाही ना, -n लिहिला समजा आपण तर मग फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला किती आहे -2, इन्क्रीज होऊन राहिला ना तो. म्हणजे आफ्टर डिफरन्शिएशन इट्स अ पॉवर इज इन्क्रीजिंग. सो त्यालाच रिअरेंज करताना जर मी याला -n लिहिलं तर ते व्हेरीफाय होणार नाही. जर n ची व्हॅल्यू जर तुम्ही 1 ठेवली तर याच्यामध्ये काय होईल, -n म्हटल्यानंतर dy बाय dx चा पॉवर -1 पाहिजे होता पण -1 नाहीये, किती आहे -2. म्हणून त्याला मला असं रिअरेंज करावं लागेल -n -1. बघा समजा आपण फर्स्ट ऑर्डर मध्ये ती व्हॅल्यू पुटअप ठेवतो, हे तर कॉमनच आहे. म्हणजे किती येईल, n ची व्हॅल्यू 1 आहे, -1 म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला पॉवर किती आला -2. सेकंडला चेक करून घ्या, n ची व्हॅल्यू 2 ठेवा, -2 -1 आलं -3. या पद्धतीने रिअरेंज करतो. पहा आता -1 प्रत्येक टर्म मधून कॉमन काढून टाका. ओके, म्हणजे आता इथे -1 -2 -3 आहे, मग यालाच मला असं लिहिता येते -1 चा पॉवर n रे. ओके, आणि इथे किती 1 इंटू 2 इंटू 3 अप टू n. आणि हा कोण झालाय हियर x प्लस a चा पॉवर मायनस साइन कॉमन n प्लस 1. तर याला आपण लिहिणार dny अपॉन dx n इज इक्वल टू -1 चा पॉवर n, 1 2 3 अप टू n ची व्हॅल्यू किती आली n फॅक्टोरियल. इसको नीचे म्हणजे किती 1 अपॉन x प्लस a चा पॉवर n प्लस 1. मीन्स these are the n order derivative of 1 upon s plus a. Okay. Third problem. Find nth order derivative of here sin x. आता sin x चा nth ऑर्डर काढायचा आहे. मग पहा आता कसं लिहिणार, आता y इज इक्वल टू देखो sin x. इसको आपको डिफरेंशिएट करना है विथ रिस्पेक्ट टू x. तो dy बाय dx होगा, sin चा डेरिव्हेटिव्ह किती असेल cos x. मी काय सांगितलं की हियर जर इफ यू फाइंडिंग द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह then the trigonometric term here convert into its original function. म्हणजे आपल्याकडे कोण आलं cos. आता cos ला पुन्हा डिफरेंशिएट नाही करायचं आहे, या cos ला sin मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग अलॉइड अँगलची टेस्ट काय सांगते, तो cos x इज इक्वल टू sin ऑफ पाय बाय 2 प्लस x नाही. पण मग आता हा कोणता क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट. म्हणजे आता ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह, म्हणजे cos x ला sin मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिता येईल, sin पाय बाय 2 प्लस x. याला पुन्हा लिहू, लक्ष द्या, sin कोण आलं पाय बाय 2 प्लस x, कोणाची व्हॅल्यू dy बाय dx. पुन्हा डिफरेंशिएट करतो रे विथ रिस्पेक्ट टू x. तर किती येते सांगा, d2y बाय dx स्क्वेअर. मग पहा sin चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा cos x म्हणजे कोण पाय बाय 2 प्लस x इंटू मल्टिप्लाय केलं तर 1च येतं. पुन्हा काय सांगितलं मी, cos ला sin मध्ये कन्वर्ट करायचं. sin किती होईल पाय बाय 2 प्लस कोण आहे तुमच्याकडे पाय बाय 2 प्लस x. ओके, मग sin 90
90 प्लस 90 180. 180 म्हणजे कसं लिहिणार पाय प्लस x. कोणाची व्हॅल्यू d2y बाय dx स्क्वेअर. पुन्हा डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. किती येईल सांगा बरं. d क्यूब y अपॉन dx क्यूब. साइनचा डेरिव्हेटिव्ह cos किती पाय प्लस x. मग मी काय सांगितलं पुन्हा ओरिजिनल मध्ये कन्वर्ट करा. किती साइन ऑफ 4 पाय बाय 2 प्लस किती पाय प्लस x. मग काय होणार आहे ते d क्यूब y अपॉन dx क्यूब ना. आता हा पाय बाय 2 आणि हा प्लस पाय याला क्रॉस करा बरं. किती 2 पाय प्लस पाय. किती साइन ऑफ सांगा 3 पाय बाय 2 प्लस किती x. सो दॅट इन जनरल, आता जनरल पॅटर्न नुसार पहा तुम्ही काय लिहिणार dny अपॉन dx. अँगल कसा बनून झाला. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह असताना पाय बाय 2, सेकंड डेरिव्हेटिव्ह असताना पाय म्हणजे कोण 2 पाय बाय 2 ना, म्हणजे 2 पाय बाय 2. आणि थर्ड डेरिव्हेटिव्ह असताना किती 3 पाय बाय 2. म्हणजे nth डेरिव्हेटिव्हला कसा बनेल तो साइन ऑफ कोण n पाय बाय 2. अँगल बदलून झाला का नाही, म्हणजे प्लस किती x. दीज आर द nth डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं साइन. त्याच त्या पॅटर्न प्रमाणे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. फाइंड nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ ax प्लस b चा पॉवर n. याचा आपण nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू. लक्ष द्या, सोल्युशन मध्ये दिलेलं प्रॉब्लेम ॲज इट इज रिपीट करायचं ना. y is equal to ax plus b चा पावर n. ओके, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग y चा डेरिवेटिव dy बाय dx. ही टर्म कंपोजिट ना, कंसिडर कैपिटल x. इसको नीचे n इंटू ax प्लस b चा पावर n माइनस 1. कळलं. x चा पावर n चा डेरिवेटिव पावर को फिर नीचे आणि पावर मधून म्हणजे x कोणाला घेतलं होतं ax प्लस b. ज्याला कन्सिडर केलं त्याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय. किती येणार n इंटू ax प्लस b चा पावर n माइनस 1 इंटू a. a ला पुढे घ्या. a इंटू n ax प्लस b चा पावर n माइनस 1. कोणाची व्हॅल्यू dy बाय dx. पुन्हा डिफरन्शिएट करतो मी विथ रिस्पेक्ट टू x. आता याचा सेकंड ऑर्डर पहा आहे. किती a ॲज a n. तसंच याचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर कॅपिटल x. पावर को फिर नीचे n माइनस 1 इंटू ax प्लस b चा पावर पुन्हा माइनस 1 म्हणजे किती n माइनस 2. ज्याला कन्सिडर केलं त्याचा डेरिव्हेटिव्ह ax प्लस b चा डेरिव्हेटिव्ह इंटू a. आता काय होणार a स्क्वेअर n इंटू n माइनस 1. नंतर किती येणार आता n इंटू n माइनस 1 ax प्लस b चा पावर n माइनस 2. कोणाची व्हॅल्यू d2y बाय dx. पुन्हा डिफरन्शिएट करतो रे. लक्ष द्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता काय होणार d क्यूब y अपॉन dx क्यूब इज इक्वल टू a स्क्वेअर n इंटू n माइनस 1. याचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा n माइनस 2 पुढे येणार बरं आता इंटू 4 ax प्लस b चा पावर n माइनस 3. ज्याला कन्सिडर केलं त्याचा डेरिव्हेटिव्ह a म्हणजे काय झाला a क्यूब. नंतर n इंटू n माइनस 1 n माइनस 2 इंटू ax प्लस b चा पावर किती येतं n माइनस 3. आता मग थर्ड पर्यंतच करायचं आहे. मग त्याला काय म्हणायचं हियर सो दॅट इन जनरल. ओके, आता इन जनरल म्हणजे nth टर्म. ठीक आहे, डॅश डॅश लिहायची गरज नाही. आता मी त्याचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह dny अपॉन dx n कॅल्क्युलेट करतो. पहा, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मध्ये a, सेकंड मध्ये a स्क्वेअर. आता इथे थर्ड मध्ये कोण आला a क्यूब. म्हणजे मग आता 4 मध्ये कोण येईल a चा पॉवर 4. पॅटर्न चेंज करायचा ना. ज्याप्रमाणे फर्स्टला पॅटर्न असेल त्याचप्रमाणे सेकंडला, त्याचप्रमाणे थर्डला. तर n ला किती होईल a चा पॉवर n. आता इथे बघा, फर्स्टला n होता n, सेकंडला n इंटू n माइनस 1, थर्डला n इंटू n माइनस 1. तर n ला किती असणार बघा
n into n minus 1, n minus 2 up to dash dash पर्यंत n minus n plus 1 आलाय हा n फायनल. आता बघा फर्स्टला पॉवर n minus 1, सेकंडला n minus 2, थर्डला n minus 3. तर nth डेरिव्हेटिव्हला किती पॉवर असेल ax plus b चा पॉवर n minus n. ओके, मग a चा पॉवर n बघा या पूर्ण टर्मची आपण नोट मध्ये लिहून दिला n into n minus 1 याची व्हॅल्यू किती येणार आहे n फॅक्टोरियल आणि ax plus b चा पॉवर 0 म्हणजे याचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येणार कोणाचा these are dny upon dxn. ठीक आहे, म्हणजे मग आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणाचा ax plus b चा पॉवर n चा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती राहील a चा पॉवर n into n फॅक्टोरियल. म्हणजे पॅटर्न तुम्हाला चेक करायचा आहे. म्हणजे फर्स्टला जे आहे ते सेकंडला त्याचप्रमाणे आपण nthला किती a चा पॉवर n. मग आता सेकंडला 2 टर्म होत्या, थर्डला 3 टर्म, तर nthला किती टर्म असेल n टर्म. म्हणजे n टर्म कसं देतात n minus n plus 1 a into ax plus b. पॉवर बघा n minus 2 n minus 3, शेवटची टर्म किती असेल रे n minus n. म्हणजे फक्त तो सांगतो की तुम्हाला पॅटर्न ऑब्झर्व करून फर्स्ट सेकंड थर्डचा तुम्हाला nth ऑर्डर रिअरेंज करायचा आहे. ओके, या पद्धतीने आपण याच्यानंतर सेकंड प्रॉब्लेम सुद्धा बघूया.